श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आपण आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलाय गुंतवणूक सल्लागार डॉक्टर पियुष पवनीकर यांना. आज डॉक्टर पियुष पवनीकर आपल्याला गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणार आहेत. चला तर त्यांच्याशी बातचीत करूया आणि गुंतवणुकीविषयी आपण अधिक जाणून घेऊया. डॉक्टर पियुष पवनीकर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात आधी तुमच्याबद्दल आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर पियुष पवनीकर. मागील 22 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करतो आहे. गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट हा माझा मुख्य इन्व्हेस्टमेंट करताना किंवा फायनान्शियल पिरॅमिड थेअरी बेस इन्व्हेस्टमेंट कसं करावं याबद्दल मी मार्गदर्शन करतो आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून देतो. आणि 2010 साली मला माझ्या रिसर्चवर नागपूर युनिव्हर्सिटीने PhD प्रदान केली आहे म्युच्युअल फंड्समध्ये. अरे वा. नागपूर आणि कदाचित महाराष्ट्रात कोणी नसावं त्या दरम्यान, आता कल्पना नाही मला. परंतु म्युच्युअल फंड हा एक माझा आवडीचा आणि फार जवळचा विषय आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं आणि त्याचं पर्सेंटेज आजही फार थोड्या प्रमाणात आहे. ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट भारताच्या प्रत्येकाचं जर ग्रॉस डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट बघितलं तर त्याच्यात पर्सेंटेज इन शेअर मार्केट, म्युच्युअल फंड हे ओव्हरऑल याच्यामध्ये 3% वर सुद्धा नाहीये, 3-4%च्याही वर नाहीये. मी ज्या वेळेला सुरुवात केलं त्यावेळेला 1-1.5% होतं, आता एवढं झालेलं आहे. सो हा माझा मूळ आवड आणि नंतर व्यवसाय या दोन्ही गोष्टी सोबत सुरू झाल्या. नक्कीच. डॉक्टर पियुष पवनीकर, मग गुंतवणुकीचं महत्व आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्की. गुंतवणूक ही गोष्ट अशी आहे की ही फक्त पैसा गुंतवणूक याविषयी नसते. जर आपण बघितलं तर खूपशे लोक नोकरीमध्ये असतात, जॉब करतात, पण त्यांना नोकरीमध्ये बढती असेल तर त्यांना त्यांचा अभ्यासामध्ये त्यांना त्यांचा वेळ द्यावा लागतो, गुंतवणूक करावी लागते. ती सुद्धा एक गुंतवणूक झाली की तुम्ही तुमच्या एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट कराल त्यावेळेला तुम्ही बढती घेऊ शकता. त्याचबरोबर व्यावसायिक लोक असतात. व्यावसायिक लोकांचं ज्या वेळेला ते त्यांच्या व्यावसायिक गुंतवणूक वाढवतील त्यावेळेला त्यांना त्या गुंतवणुकीतून, त्या व्यवसायातून अजून जास्त फायदा, नफा हा त्याच्यातून घेता येईल. त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपण आपला कठीण परिश्रमाने मिळवलेला जो पैसा आहे तो जर का आपण योग्य पद्धतीने गुंतवणूक केला तर आपल्या वाढत्या वयासोबत आपलं वय वाढणारच आहे. नक्कीच. त्याचबरोबर आपला पैसा सुद्धा वाढला तर आपल्याला उत्तर आयुष्यामध्ये कधीही त्रास होणार नाही. याकरता गुंतवणूक योग्य पद्धतीने होणं, जे आपल्या वयासोबत वाढेल, हे फार आवश्यक आहे. मग गुंतवणुकीचे विविध प्रकार आम्हाला जाणून घ्यायचे. निश्चितच. गुंतवणुकीच्या आजपर्यंतचे आपल्याला जर पर्याय आपण बघितले तर आपल्याला माहिती आहे की बँकेत जाऊन FD करा, किंवा घरी कोणी आलं त्यांनी म्हटलं तर इन्शुरन्सला पैसे द्या, किंवा अजून कोणी आलं ज्यांनी सांगितलं पैसा मोठा आहे तर शेतीत करा, प्रॉपर्टीमध्ये करा. एवढंच आपल्याला माहिती आहे. जे व्यावसायिक आणि पुढच्या याच्यात भविष्याकडे बघून इन्व्हेस्ट करणारे होते त्या लोकांपर्यंतच आपल्याला फक्त शेअर मार्केटबद्दल माहिती होतं, पण तेही पर्सेंटेज 1% पेक्षा कमी. जेव्हा की शेअर मार्केट हा आपल्या इकॉनॉमीचा एक रिफ्लेक्शन्स आहे, मिरर म्हणून आपण त्याला बघू शकतो की जी इकॉनॉमी जितकी चांगली असेल त्याचं शेअर मार्केट त्याचं प्रतिबिंब असतं आणि ते त्या पद्धतीने रिटर्न देतं. तर असं एक मोठ्या प्रमाणामध्ये ब्रॉड याच्यामध्ये आपण बघू शकतो की इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला डेट साईड म्हणजे बँक FDs, गव्हर्नमेंट डिपॉझिट झाले, कमोडिटीज म्हणजे गोल्ड, सिल्व्हर हे झाले, त्याच्यानंतर रिअल इस्टेट म्हणजे शेती, प्लॉट, फ्लॅट हे झाले. त्याचबरोबर शेअर मार्केट म्हटलं तर शेअर मार्केटमध्ये शेअरचे भागभागीदार, त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करण्यातला जो एक प्रकार आहे त्याला म्हणतात म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स थ्रू तुम्ही या सगळ्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या पैशाला तुम्ही वाढवू शकता. आणि फार महत्वाचं जी गोष्ट आपल्या लोकांना गुंतवणुकीमध्ये माहिती नसते त्याला आपण इन्फ्लेशन म्हणत असतो, ज्याला महागाईचा सगळ्यांना त्रास पोहोचत असतो, पण आपण ही कधीही गोष्ट आपल्या ध्यानात घेत नाही की महागाईमुळे आपली पर्चेसिंग पॉवर ही कमी होत जाते. काही वर्षांअगोदर जे डाळ, तांदूळ ज्या
भावात भेटत होतं ते आजच्या तारखेला नाहीये, ज्याला आपण महागाई म्हणतो. पण त्याचबरोबर ज्या भावात आपण एफडी करत होतो त्या भावात आज आपण एफडी करू शकत नाही. ज्या भावात आपण अगोदर सोनं घेऊ शकत होतो त्या भावात आपण घेऊ शकत नाहीये. तर याकरता म्हणून आपण आपल्या मेहनतीने कमवलेला पैसा तिथे तिथे योग्य प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी काही वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत, वेगवेगळ्या स्टडीज आहेत. सो जे सल्लागार आहेत त्यांचं याच्यामध्ये मार्गदर्शन घेतलं तर ते फार उत्तम असतं. तुम्ही जसा पैसा कमवता तो योग्य पद्धतीने नियोजन व्हावं हे तुम्हाला फार महत्वाचं ठरेल. अच्छा, मग गुंतवणुकीमध्ये वेळेला किती महत्व आहे, टायमिंगला? प्रचंड. सचिन क्रिकेट खेळताना जर का त्यांनी टायमिंगचं लक्ष नसतं दिलं आणि त्यांनी जर लहानपणी धक्के खात खात जर का क्रिकेटचं वेड आणि क्रिकेटची आवड, पॅशन त्यांनी आपलं आत्मसात नसती केली तर कदाचित आज इतकं क्रिकेटचं देव म्हणून त्याचं स्थान निर्माण नसतं झालं. नक्कीच. कारण टायमिंग ही सचिनची फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कितीही कसाही बॉल आला तर टायमिंग आणि योग्य पद्धतीने बॉलला जज करून त्यांना हिट करणं हे सचिनला आपण सगळ्यांनी पाहिलं. मी बोलणं योग्य नाही पण मी ज्या संदर्भात या गोष्टीला प्रेझेंट करतो आहे ते म्हणजे की तुम्ही कुठल्या उद्देशाने तुमचा पैसा इन्व्हेस्ट करताय किंवा गुंतवणुकीत ठेवताय हे फार महत्वाचं आहे. तुमचा पैसा हा जर का थोड्या ड्युरेशनचा आहे तर तो तेवढ्या याच्यात ठेवायला हवा. जर का तो तुमचा 10 वर्ष 15 वर्ष काही याच्यामध्ये कसं आपण एक थोडंसं ब्रॉड याच्यामध्ये बघू. आज असं समजू की आज तुम्ही आहात, अजून तुमचा परिवार आहे, तर तुमच्या परिवाराला काही शॉर्ट टर्म मधल्या गोष्टी असतात. म्हणजे घर खर्च झाले त्याला कंटिंजन्सी मनीच्या फॉर्ममध्ये ठेवू, तिथे तसं इन्व्हेस्टमेंट करायला हवं. त्याचबरोबर मुलांचं शिक्षण आहे, काही वर्षांनी मोठा पैसा लागणार आहे तर त्याच्यासाठी हे शॉर्ट टर्म टू मीडियम टर्म्समध्ये लागणारा पैसा आहे त्याच्यात गुंतवणूक करून ठेवला. त्याचबरोबर असंही असतं की कधी कधी आपल्याला व्हॅकेशनला फिरायला वर्षांनी कुठे जायचं असतं, त्यावेळेला झालं मग मुलं 10वी 12वी मोठ्या एज्युकेशनच्या याच्यात त्यावेळेला मोठा पैसा लागतो, त्यांच्यासाठी वेगळं करून ठेवायचं. त्याचबरोबर मुलांचे लग्न असतात, त्याचबरोबर स्वतःचं रिटायरमेंट असतं, स्वतःला घर, असे वेगवेगळे गोल पहिले आयडेंटिफाय करा आणि त्याच्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट करा. हे फार महत्वाचं असतं. आज म्युच्युअल फंड हा एक इमर्ज झालेला आपण सगळ्यांनी सगळीकडे बघितलेला आहे की म्युच्युअल फंड सही आहे. पण म्युच्युअल फंड कोणचा सही आहे हे आपल्याला विचारलं तर कदाचित आपल्याला माहिती नाही. खूप जण येतील सांगतील हा महत्वाचा आहे, हा खूप छान आहे, हा खूप छान आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट आपण जी करायला हवी ती माझा कुठला म्युच्युअल फंड माझ्या कुठल्या गोलला असोसिएटेड आहे, त्या टार्गेटला तो अचीव्ह करून देऊ शकतो, त्याला लिंक करून त्या फंडमध्ये तसं इन्व्हेस्टमेंट करावं. याला आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्रकार म्हणू. मग तो गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्रकार आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर माझे थोडक्यातले जसं आत्ता आपण बोलताना बघितलं की घर खर्च, त्याच्यासाठी असेल तर जे लिक्विड फंड्स आहेत, डेट फंड्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण दरमहा किंवा आलेला सरप्लस पैसा ठेवावा. मुलांच्या एज्युकेशनसाठी असेल, मीडियम टर्म लॉंग टर्म असेल तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे फंड्स घ्यावे. त्याचबरोबर एकदम 10, 15, 20 वर्षांसाठी असेल रिटायरमेंटसाठी त्यांच्यामध्ये अग्रेसिव्ह असे फंड्स घ्यावे आणि त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवावं. इन्व्हेस्टमेंटचा अर्थच हा असतो की कधी ते कमी होणार, कधी ते जास्ती होणार, पण जितका काळ आपण त्याला देऊ तितक्या काळामध्ये तो वाढत जाईल. जसं आपल्याला न्यूटनचं लॉ माहिती आहे, थर्ड लॉ आपल्याला माहिती आहे, पण न्यूटनने स्वतः मेन्शन केलेलं आहे की रुपी कंपाऊंडिंग हा जर का मला भेटलं असतं तर मला फार फायदा झाला असता. म्हणजे मी त्याच्यातून अजून निरनिराळे संशोधन करू शकलो असतो. महत्वाची गोष्ट हीच आहे की कंपाऊंडिंग, चक्रवाढ, हे आपल्याला गणित कळणं आज फार महत्वाचं आहे. जर का आपण लोन घेतलं तर ते चक्रवाढ दराने असतं आणि आपल्याला भीतीपोटी आपण काही स्वतः उपाशी पण लोन पहिले रिपे करतो. पण तीच गोष्ट जर का आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटला लागू केली तर आज जितकं आपण व्याज देण्यावर पैसा घालवतो लोन घेतल्यावर तितकं जर आपण इन्व्हेस्टमेंटकडे त्याला वळतं केलं तर तेवढे जास्त पैसा आपण आपल्यासाठी जमा करून ठेवतो. मग हवे ते आपले गोल्स आपण अचीव्ह करू शकतो. अच्छा, डॉक्टर पियुष पवनीकर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
श्रोत्यांकरता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एवढं सांगू शकेल, संदेश हा फार मोठा शब्द झाला. कारण एक मित्रत्वाच्या नात्याने जे सांगेल की तुम्ही फार मेहनतीने कमवलेला पैसा आहे, तो मेहनतीने कमवलेला पैसा कोणाच्याही हातात देऊन त्याचा अपव्यय होता कामा नये. तुमचा पैसा तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करा, गोल बेस त्या पैशाला लावा. गोल बेसचा अर्थ उद्देश जे आहेत त्या उद्देशपूर्तीसाठी तो पैसा तुम्ही योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करा, ज्याच्यामध्ये तुमचे जे जे काही असेल, प्रत्येकाला मोठा असो छोटा असो प्रत्येकासाठी उद्देश वेगळे असतात, त्यांच्या अनुषंगाने तो पैसा इन्व्हेस्ट करून ठेवा, ते उद्देशपूर्ती होईल. तुम्हाला नवीन नवीन ऑप्शन्स आलेले आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. गव्हर्नमेंटकडनं आज सुकन्या समृद्धीसारखा मुलींसाठी दिलेलं आहे, तसं रिटायर्ड झालेल्या लोकांसाठी LICsकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं गॅरंटेड प्लान्स आलेले आहेत, पण त्याच्यासाठी एकदम मोठा पैसा टाकायला लागतो. तुम्ही छोटा छोटा करत मोठा पैसासुद्धा जमवू शकता. म्युच्युअल फंडचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करून तुमचा पैसा मल्टिप्लिकेशनमध्ये करू शकता आणि पुढचे काही डिकेड्स म्हणजे 10-10 वर्षांच्या याच्यात बघितलं तर हे फक्त भारताचे आहेत. हे मी अतिशय जाणीवपूर्वक त्या गोष्टीला बोलतो आहे. तर त्याचा विचार करून तुम्ही जितकं होईल तितकं इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड थ्रू आपल्या इकॉनॉमीमध्ये करा आणि स्वतःच्या वाढत्या वयासोबत स्वतःचा पैसासुद्धा वाढवा. डॉक्टर पियुष पवनीकर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि गुंतवणूक कशा विविध प्रकारांनी करता येईल आणि योग्य मार्गदर्शक आपल्याला त्यासाठी हवा हे आम्हाला खूप उत्तमरित्या समजावून सांगितलं. खूप छान माहिती दिली, त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण परम इन्व्हेस्टमेंट्स नागपूरचे डॉक्टर पियुष पवनीकर यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होते. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर विजयसिंग राजपूत यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते. पुन्हा आपण भेटूच. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.